नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी माध्यमातील इयत्ता 10वी पाठ 11वा जंगल डायरी हा पाठ पाहणार आहोत. हा पाठ अतुल धामणकर यांचा आहे. या पाठाचे लेखक अतुल धामणकर जी आहेत. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प TATR मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरात मधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांनी वाघ, मृगकथा, नवरंगांचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीव, ताडोबा, वाघांचे जंगलाची डायरी, मर्जार कथा ही जीवनविषयक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केलेले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन या पाठात आलेले आहे. चला तर मग पाठाकडे वळूया. तारीख 27 मे 1997. वेळ सकाळी 6 ते 9:30. कोळसा परिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर. आता इथे वरती आपल्याला ठिकाण काय आहे, वेळ काय आहे हे इथे लेखकाने नमूद केलेलं आहे. म्हणजे हा जो प्रसंग आत्ता आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत ती तारीख काय आहे 27 मेची. साल काय आहे 1997. तर एक पहाटेची वेळ आहे आणि तेव्हा काय झालेलं आहे की त्यांनी ती वेळ आणि नक्की कुठला हा प्रसंग आहे हा इथे लेखकाने नमूद केलेला आहे. आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबट्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही. आता इथं काय आहे, पहिलाच एक प्रसंग लेखकाने इथं नमूद केलेला आहे. तो म्हणजे काय आहे की विश्रामगृहामध्ये लेखक थांबले असणार आणि पहाटे तिथे टोंगे वनरक्षक आणि त्यांचे सहकारी वनमजूर असे पहाटे त्यांच्या भेटीस तिथे आलेले आहेत आणि हे एकत्रित मग काय झालेले आहे जंगल सफारीसाठी निघालेले. त्यांचा अभ्यास करण्यासाठी ते एकत्रितरित्या निघण्याच्या तयारीत होते. आणि निघाल्यानंतर काही पावलं चालल्यावरती त्यांना काय झालेलं आहे की तिथं बिबट्याची पावलं म्हणजे थोड्या काळ आधीच तिथनं एक बिबट्या गेला असावा आणि त्याच्या पावलाचे ठसे तिथं ओल्या मातीवरती त्यांना उमटलेले दिसले. मग एक लेखक हे काय वन्यजीव तज्ज्ञ आहेत. ते बराच त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे त्यांना लगेच कळलं की तासभर आधीच बिबट्या कदाचित त्या वाटेने गेला असावा आणि ही ताजी अशी ही पावलं आहेत. आता नर बिबट्या आणि मादी बिबट्यामध्ये पण फरक असावा पावलांमध्ये म्हणून चटकन इथं लगेच सांगितलेलं आहे कारण की मेल आहे का फिमेल आहे, बरोबर की नाही. तर हा मेल आहे तर नर म्हणजे काय मेल. तर हा बिबट्या हा थोडा एक तासभर आधी तिथून गेला असावा असं त्यांनी काय तर्क काढलेला इथं दिसून येतोय. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती त्यामुळं त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काठीवर पडला आणि कट असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एका झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. आता एक दुसरं
म्हणजे जो बिबट्या त्यांना दिसलेला त्या बिबट्याची पावलं इथं लेखकाला दिसलेली होती. तर पुढचा एक प्रवास जो चालू झालेला आहे, तेव्हा काय झालेलं आहे, की एका ठिकाणी बिबट्या बसल्याचं लेखकाला जाणवलं आणि दुर्बिणीच्या सहाय्याने पाहिल्यावरती ती शेपूट बिबट्याची तिथे लेखकाला दिसलेली आहे. त्यामुळे कळले की तिथे बिबट्या बसलेला आहे. आणि काय झालेलं तितक्यात काय झालेलं आहे, वनरक्षक जे सोबतीला होते त्यांचं वाळक्या काठीवर म्हणजे ती काठी वाळकी होती, त्यामुळे खट असा आवाज झाला आणि त्या आवाजाचा लगेच काय झालेलं आहे, लगेच कॅच केलेलं आहे त्या बिबट्याने आणि त्यामुळे तो पटकन तिथनं फरार झालेला आहे. तर अशी म्हणजे जी बिबट्या जो आहे ना, तो त्याचे कान खूप म्हणजे प्रत्येक वन्यजीवाचे कान हे खूप तीक्ष्ण असतात. हे आपल्याला इथे जाणवते आणि त्यांना थोड्याशा हालचाली झाल्या तरी ते लगेच कॅच करून त्यानुसार तिथनं लगेच पलायन करतात. आणि अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की तो तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये विळखा बिबट्या बसलेला होता. पण त्याची जर शेपटी दिसली नसती तर तिथे तो आहे हे कळलंच नसतं, शेपटी जर हलली नसती तर. बिबट्या हा असा आहे की तो पूर्णपणे जिथे जातो किंवा जिथे बसलेला आहे तिथे तो अगदी समरूप अगदी विरघळतो असं म्हटलं ना तर काहीही हरकत नाही. कारण की त्याची शरीर रचनाच खूप अशी आहे की तो छोट्या जागेमधनं अगदी पार होतो. म्हणजे एक छोटं म्हणजे जर तारेचं कुंपण असेल आणि ते खूप जवळ असेल तरी पण म्हणजे जर ती सफिशियंट प्लेस त्याला वाटते की तिथनं तो पार होऊ शकेल तर त्या छोट्या जागेतनं पण तो अगदी पार होतो. म्हणजे तो काय आपलं शरीर खूप आकुंचन पाहू शकतो. दुसरी गोष्ट, जिथे तो बसतो म्हणजे मातीमध्ये बसला आहे किंवा एखाद्या झाडीमध्ये बसला आहे तर आपल्याला चटकन कळणारही नाही की तिथे तो आहे. म्हणजे तो पूर्णपणे अगदी त्या मातीमध्ये त्या जो म्हणजे काट्यांचा परिसर असेल किंवा झाडी असेल तर तिथे तो पूर्णपणे विरघळून जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. म्हणजे चटकन आपल्याला तो तिथे असेल तर आपल्याला चटकन तो दिसून येत नाही. इथे असा अर्थ घेणं फार अपेक्षित आहे. आणि त्याचे कान फार तीक्ष्ण असतात. त्याला थोडासा आवाज झाला तरी लगेच चटकन त्याला कळतं आहे आणि तो तिथनं लगेच फरार होतो. तर हे आपल्याला बिबट्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला इथे कळतं आहे की तो आहे त्या परिस्थितीत म्हणजे अगदी विरघळून जातो. आणि दुसरं म्हणजे त्याचे कान खूप तीक्ष्ण असतात. बरोबर की नाही? तर हे इतकं तुम्हाला समजलं असं. पुढच्या पॅरेग्राफकडे आपण वळूया. बिबळ्याच्या निरीक्षणाची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो. टोंगे त्यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. आम्ही लगेच पुढे निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीनच दाट झाल्यासारखं वाटलं. इथं 2-3 नाले असल्यानं झुडपाची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्याने तिथं कुठलाही वन्यजीव दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. आता अजून एक गोष्ट आपल्याला कळते की ह्या पॅरेग्राफमध्ये एक प्रकर्षाने गोष्ट जाणवते की इथे नाले, बरोबर की नाही? म्हणजे पाणवठा, जिथे पाणवठा असतो तिथे वन्यजीव पाणी पिण्यासाठी निश्चित येणार. आणि त्यांच्या प्रत्येक वन्यजीवांच्या ना ह्या वेळा ठरलेल्या असतात. म्हणजे पाणी पिण्याच्या वेळा. आणि त्याच जागी येऊन ते जास्त करून म्हणजे एखादा पाणवठा त्यांनी निवडलेला असावा तर त्याच जागी येऊन ते आपलं पाणी प्राशन करतात किंवा पाणी पितात. मग पाणवठा जिथे असेल तिथे जास्त करून काय होतं की वन्यजीव आकर्षित होतात. आणि आपल्याला जर वन्यजीव अशी आपण जंगल सफारी जर विद्यार्थी मित्रांनो कधी तुम्ही केलीत तर ह्या गोष्टी फार लक्षात ठेवण्याजोग्या आहेत की जिथे पाणवठा असतो तिथे वन्यजीव हे सकाळ किंवा संध्याकाळच्या सुमारास हे निश्चितपणे आपल्याला नजरेस पडतात. कारण की पाणी पिण्यासाठी ते निश्चित स्वरूपात तिथे येण्याची शक्यता नाकारली जात नाही. आणि बहुधा जी अगदी मातृत्व असं धारण केलेली एखादी जर वाघीण असेल किंवा कुठलंही वन्यजीव असेल तर ती जास्त करून पाणवठ्यानजीक त्या पिल्लांना घेऊन राहत असते. ती जास्त पाण्यापासून लांब नाही राहत कारण की तिची मुलं लहान असतात आणि त्यांना जर पाण्याची गरज लागली तर जास्तीत जास्त ती पाणवठ्याजवळ राहणं ही पसंत करत असते.
तर कालच्या संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासून मला कधी तिथं जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं त्या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणे देखील शक्य नव्हतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कोणाचा जीव देखील घ्यायला मागंपुढं बघत नाही. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण होतं. आता म्हणजे कालच्या संध्याकाळी म्हणजे आधीच्या संध्याकाळचा एक प्रसंग इथे लेखक सांगत आहेत की गृहावरती जेव्हा टेंबे व सहकारी मिळून हे एकत्र गप्पा मारत होते तेव्हा त्यांच्या तोंडून अशी वार्ता लेखकाला कळली आहे की जंगलामध्ये एका वाघिणीने 4 बछड्यांना जन्म दिलेला आहे आणि अशी वाघीण आता जंगलात आहे. तर तेव्हापासून मनामध्ये लेखकाच्या एक म्हणजे सारखं येत होतं की कधी एकदा ह्या वाघीण माझ्या नजरेस पडते. तिची पिल्लं न्याहाळण्याची किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी लेखकाच्या मनामध्ये तिला भेट देण्याची उत्सुकताही निर्माण झालेली होती. आता आणि इथे हेही आपल्याला सांगितलेलं आहे की म्हणजे पिल्लं असणारी जी म्हणजे वाघीण आहे, जिला बछडे आहेत, तर ती आई म्हणून अगदी काय आहे खूपच धोकादायक जनावर आहे. कारण की असं जर आता म्हणजे बिबट्या मगाशी पाहिला आपण, तर तो थोडासा आवाज झाला तर तो चटकन निघून गेला. कारण तो एकटा दुकटा होता. परंतु ही वाघीण आहे त्यात तिला 4 बछडे आहेत. मग जशी आपली आई आपली सगळी काळजी घेत असते की नाही विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या गोष्टी आपलं हवं नको ते बघत असते. आपल्यावर काही प्रसंग आले तर ती ठामपणे आपल्याबरोबर उभी राहते. तशीच ही वाघीण म्हणजे धोकादायक हा एक शब्द तिच्यासाठी वापरलेला आहे. कारण की ती तिच्या बछड्यांसाठी कोणाचा जीव घ्यायलासुद्धा मागेपुढे पाहत नाही. इथे असं लेखकाने नमूद केलेलं आहे. म्हणजे आता अभ्यास करणं किंवा तिला न्याहाळणं ही इच्छा तर मनात लेखकाच्या आहेच. परंतु ती जास्त धोकादायक आहे. कारण की तिला पाहताना खूप विचार करून तिचं लांबून निरीक्षण करणं हे फार गरजेचं ठरणार होतं इथं. बरोबर की नाही? कारण की ती बछडे आहेत तिला आणि ती कधी अटॅक करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे खूप अगदी विचार करून सर्वजण इथं पुढची पावलं टाकताना आपल्याला दिसून येते. 10-12 पावलं चाललो असू मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढं जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या पग मार्क्सकडं बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. इथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठी कसरत होती. पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडू लागलं. पुढं काय दिसेल या जाणीवेनंच माझा घसा कोरडा पडला. इतरांची अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठंतरी झाडांच्या बुंध्याआड बांबळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागाने गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं.
आता काय झालेलं आहे, ह्या वाघिणीचं निरीक्षण करण्यासाठी लेखक व त्याचे जे सहकारी आहेत ते पुढे पुढे पावलं टाकत आहेत. आता ऊनही प्रखर आहे, त्यामुळे जो पालापाचोळा आहे तो अगदी सुकलेला आहे. त्यामुळे त्या पालापाचोळ्यावरती तो आवाज न होता चालणं ही एक मोठी कसरत लेखकाला वाटत होती. आणि जसजसं पुढे ते पावलं टाकतायत तसतसं त्यांची काय छाती धडधडू लागलेली. कारण की पटकन असं वाटत होतं की कुठल्यातरी झुडपातनं पटकन वाघीण समोर येऊन उभी थडकेल. पण आता अभ्यास हा करायचाच आहे, बरोबर की नाही? पण म्हणून ते अगदी विचारपूर्वक आपली पावलं टाकत आवाज न करत पुढे पुढे जात होते. आणि आऊ असा व्याव असा अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजाने मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालं. एका पिल्लानं बाजूच्या बाभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. आता इथं काय झालेलं आहे की जी वाघीण आहे तिने आपल्या पिल्लांना आवाज दिलेला आहे, बरोबर आहे? तर ती ह्या आवाजात म्हणजे त्या लेखक गेले वर्षभर वन्यजीव ते संशोधक आहेतच, पण वरती ते अभ्यास करत आहेत. त्यामुळे ह्या आवाजाने वाघीण आपल्या पिल्लांना बोलवते असं लेखकाच्या लक्षात आलेलं आहे. आणि हा आवाज अगदी बारीकसा आला आणि तिथल्या तिथे लेखक व सहकारी अगदी थपकून उभे राहिलेत. आणि मग ते ह्या वाघिणीला पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. आणि मग त्यांनी शोध घेतला आहे जवळपास की कुठे आहे ही वाघीण नक्की. तर त्या मध्येच काहीतरी पटकन धपकन पडण्याचा आवाज आला. तर त्यांनी निक्षून पाहिलं तेव्हा काय दिसलं की एका त्या वाघिणीच्या बछड्याने त्या पाण्यामध्ये उडी घेतलेली आहे. तर ते पाहून तिच्या इतर बछड्यांनीही पाण्यामध्ये उड्या घेतलेल्या आहेत. आणि असं हे सगळं हा प्रसंग आहे लेखक व त्याचे सहकारी पूर्णपणे त्याच्या डोळ्यांनी पाहत आहेत. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरा नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूचा राबता होताच. त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघाच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षितेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या वरच उडी घेतली. पण तिथून घसरल्यानं ते थपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी पडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्यांच्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. त्याच्या आईभोवती जबरदस्त दंगाधुपा सुरू झाला. आता बघा, जसं आपण आपल्या आईभोवती वडिलांभोवती अगदी मस्ती करत असतो, खेळत असतो, तसंच काहीसं चित्र इथं वाघीण आणि तिच्या बछड्यांमध्येही इथं लेखकानं टिपलेलं आहे. आणि ते आपल्याला त्यांनी इथे हा प्रसंग नमूद केलेला आहे की रात्री ही वाघीण पिल्लांसाठी शिकार करण्यासाठी गेली होती आणि ती दमून थकून शिकार करून परतलेली आहे. आणि मग आईचा तो आवाज ऐकताच पिल्लं काय तिच्याकडे झेपावलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अंगावर उडी घातली आणि अंगावर उडी घेता घेता पटकन एक बछडा
पाण्यात पडलेला आहे आणि त्यामुळे तिच्या वाघिणीच्या अंगावर त्याचं पाणी पडलेलं आहे. पण तिने नापसंती दर्शवली, परंतु त्या बछड्यांनी आईच्या नापसंतीकडे काहीही त्यांचं लक्ष नव्हतं. ते अगदी आईच्या अंगावरती छान बागडू लागलेले होते, तिच्याशी खेळू लागलेले होते. म्हणजे बघा, प्राणी असो किंवा मानव असो, प्रत्येक बछड्यासाठी, मुलांसाठी आई ही खूप प्रिय असते, बरोबर की नाही? ह्याचंच एक छान चित्रण इथं लेखकानं या पॅरेग्राफमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं आहे. की बघा ना, की ज्या म्हणजे हे वन्यजीव आहेत, त्यांना बोलता येत नाही, बरोबर की नाही? त्यांना अगदी त्यांच्या भावना ते कसे काय एक्सप्रेस करत असतील, पण ते न बोलतासुद्धा त्या गुरगुरण्यामध्ये, त्यांच्या त्या मस्तीमध्ये मधून त्या म्हणजे आनंद, आईला पाहिल्याचा आनंद ह्या बछड्यांच्या अगदी कृतीमधून दिसतोय. ते आईप्रती त्यांच्या खूप प्रेमाची भावना आहे, ते त्याच्या अंगावर खेळत आहेत. यातून काय होतं आहे, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आपल्याला बोध होतो आहे, बरोबर की नाही? म्हणजे मानव असो वा प्राणी, प्रत्येक बछड्यास किंवा प्रत्येक मुलास आपली आई ही खूप प्रिय असते. ह्याचंच चित्रण इथं लेखकानं केलेलं आहे. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच "ॲव" असा आवाज केला. या पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. तिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादा सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. या कलेत ती चांगली पारंगत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधीच तिनं वळून पिल्लं सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर पाडणारा हा अनुभव होता. आता काय अनुभव आहे की म्हणजे ही शिकारीसाठी वाघीण जी आई आहे, ती या बछड्यांची गेली होती रात्रभर आणि तिने कुठेतरी दूरवर काय केलेलं आहे, एखादा नीलगाय किंवा रानडुक्कर किंवा सांबर, रानगवा हे तिने शिकार साधली असणार, परंतु ते वजन जास्त असल्या कारणामुळे तिला ते खेचत आणणं शक्य झालं नसावं. मग तिने तिथेच ती शिकार करून ते तिथे लपवलं असणार आणि नंतर ती पिल्लांजवळ आली असावी. तिथे घटकाभर क्षणभर विश्रांती केलेली आहे. मुलांना चाटलेलं आहे, तिच्या बछड्यांना त्यांना स्वच्छ केलेलं आहे, त्यांच्याशी खेळलेली आहे आणि त्याच्यानंतर ती पिल्लांना घेऊन त्या शिकारीजवळ निघालेली आपल्याला इथं लेखकानं असा प्रसंग इथं नमूद केलेला आहे. आणि त्यानंतर पण ती खूप म्हणजे काय आहे, सतत तिच्या बछड्यांकडे तिचं लक्ष आहे. जेव्हा ती चालत निघाली तेव्हा तिने पाठी वळून पाहिलं की आपले बछडे सगळे येत आहेत का, तर 2 येत होते, तर 2 पाण्यामध्ये खेळत बसलेले होते. तर नंतर तिने त्यांना परत असा बोलवण्यासारखा आवाज तिने काढलेला आहे आणि नंतर काय झालेले ते बछडे आईच्या दिशेने सरसावलेले आहेत आणि आता त्यांना घेऊन ती काय झालेली आहे की क्षणार्धात ती आता दिसेनाशी झालेली आहे.
पण इथे ह्या प्रसंगातून काय दिसत आहे की ही वाघीण जी आई आहे ती आपल्या बछड्यांप्रती किती प्रेमळ आहे किंवा किती कर्तव्यनिष्ठ आहे. आणि ह्याचीच एक दर्शन इथं आपल्याला घडलेलं दिसून येतं आहे. तर खूप सुंदर असा हा जंगल सफारीचा पाठ आज आपण पाहिलेला आहे. या जंगल सफारीच्या पाठामध्ये वेगवेगळे जे अतुल धामनकर जी आहेत त्यांनी त्यांच्या जंगल सफारीच्या वेळीचे जे अनुभव त्यांना आलेले आहेत ते छान प्रकारे इथं टिपून त्यांनी ठेवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हालाही अशी सफर करणं मनापासून आवडत असेल आणि जर तुम्ही अशी सफर जंगल सफारी अभयारण्यामध्ये एखाद्या भेट दिली नसेल तर तुम्ही निश्चित स्वरूपात एखाद्या अभयारण्यात तुमच्या म्हणजे शहरानजीक जे असेल त्या अभयारण्यास निश्चितपणे तुम्ही भेट देऊन या. कारण की अभयारण्यातली सफारी जी असते ना ती खूपच आवरच असते. कारण की तिथे आपल्याला प्राणी हे खूप जवळून पाहता येतात. आणि हे ताडोबा जे अभयारण्य आहे हे वाघांसाठी खूप प्रसिद्ध आहे. जिथे वाघांची संख्या खूप अधिक आहे असं म्हटलं जातं. आणि खूप वन्यजीव अभ्यासक जे वाघांवरती अभ्यास करतात ते असे विविध अभ्यासक हे त्या अभयारण्यांना भेट देतात आणि नंतर अशाच प्रकारचे त्यांच्या वन्यजीवांविषयीचे जे वेगवेगळे त्यांना आलेले अनुभव आहेत ते असे टिपून ठेवतात, जेणेकरून पुढच्या पिढीला अभ्यास करताना ते उपयोगी ठरतात. आणि आपणही खरंच आपल्या आयुष्यामध्ये खरंच अशा प्रकारचे जंगल सफारी करणं फार फार उपयुक्त ठरतं. कारण की आपल्याला आपण जसं एक काय म्हणतात ह्युमन बीइंग्स आहोत किंवा मानव आहोत, तर आपण आपल्या सर्व कुटुंबाशी वगैरे एकदम धरून राहिलेलो असतो. जशी आपले आईवडील त्यांच्या मुलांप्रती अगदी प्रेमळ भावना असते त्यांच्या मनात, तशीच भावना ही जीव आहेत त्यांचीही त्यांच्या बछड्यांप्रती असते. आणि मग ते त्यांच्याकडे बोलण्याची शक्ती नाही, काही असं एक्सप्रेस करताना ते कसे एक्सप्रेस होत असतील, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना जर पाहिलं तरच आपल्याला समजू शकतील. इथेच कदाचित तुम्हाला हा पाठ समजला असेल अशी आशा बाळगते. जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा व प्रांजल एस ट्युटोरियल या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.